क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ. ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा. नमस्कार. डिपार्टमेंट ऑफ मास मीडिया हा आमच्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आणि एक विशेष डिपार्टमेंट असं आम्ही मानतो. कारण त्याला कारणं तशी आहेत की हा अभ्यासक्रम जो आहे डिपार्टमेंट ऑफ मास मीडिया, याच्यामध्ये जे युनिट्स आहेत किंवा जे बाकीचे सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, हे सगळ्या लोकांशी इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रोफेशन, त्यांचं काय प्रोफेशनल हे असेल, वर्क असेल किंवा त्यांचं व्यवसाय असेल, इरिस्पेक्टिव्ह टू दॅट all these points are parameters which are mentioned in the syllabus. They are related to their life. म्हणजे आपण आपल्या जीवनशैलीचा एक भाग झालेलो आहे. प्रत्येक व्यक्ती त्याला एक 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 प्रकारचं एक प्रकारचा छंद असतो किंवा हॉबी असतो आणि अनेक असतात ह्या. म्हणजे फोटोग्राफी असेल, सिंगिंग असेल, ॲक्टिंग असेल, या व्यतिरिक्त कोणती स्पर्धा असेल, जर्नलिझम असेल, एडिटिंग असेल, या सगळ्यामध्ये तो गुंतलेला असतोच कुठे ना कुठे ॲज ए ॲडिशनल हॉबी. आणि या सगळ्याचा समावेश हा अभ्यासक्रमामध्ये आहे. त्या दृष्टिकोनातून हा सगळ्यांसाठीच कुतूहलाचा विषय असतो. आणि हे जे कार्यक्रम आम्ही सादर करतो याच्यामध्ये हेच बघतो की हा सर्वसमावेशक असा विषय असल्यामुळे याच्याशी संबंधित जे अनेक प्रकार आहेत त्याच्यामधले एक्सपर्टाईज यावेत. त्या एक्सपर्टाईज लोकांशी आमच्या विद्यार्थ्यांचं कनेक्शन व्हावं. दे शुड गेट कनेक्टेड विथ ऑल दीज पर्सनॅलिटीज, दिस मीडिया पीपल. आणि एक एक प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं, त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाची एक एक प्रकारे आवड निर्माण व्हावी, हा आमचा मुख्य उद्देश असतो. शिवाय आमचं त्यांना असं एक, मला तरी व्यक्तिगतरित्या मला असं वाटते की फक्त हा अभ्यासक्रम थेरॉटिकल नसून त्याच्यामध्ये फक्त थेरॉटिकल इनपुट्स महत्त्वाचे नसतात, प्रॅक्टिकल इन्व्हॉल्वमेंट महत्त्वाची असते. आणि याचा जर विचार केला आपण तर त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे त्या त्या क्षेत्रामधला, म्हणजे फोटोग्राफी असावी किंवा जर्नलिझम असेल किंवा इतर कुठलं एडिटिंग असेल किंवा इव्हन काही कुठले ड्रामा असेल, काही असेल, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली ते किती इन्व्हॉल्व होतात, कशा प्रकारे ते व्हायला पाहिजे याचं गायडन्स त्यांना मिळणं आवश्यक असते. आणि त्याच्यासाठी त्यांचा जो इंटरेस्ट हा वाढावा आणि याच्यामध्ये ते जास्तीत जास्त इन्व्हॉल्व व्हावे, हा आमचा एक मुख्य उद्देश आहे. आणि आम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवून डिपार्टमेंटच्या डेव्हलपमेंटकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये या विभागाअंतर्गत मला वाटते या आता त्याचं बांधकाम सुरू आहे स्टुडिओ रूमचं. आम्ही स्टुडिओ रूम पण पूर्ण समावेशक, पूर्ण इक्विपमेंट हे सध्याशी स्टुडिओ रूमचं कन्स्ट्रक्शन आम्ही करणं सुरूच आहे. पुढच्या सत्रापासून ती वापरण्यात पण येईल. तर आजचा जो कार्यक्रम विभाग प्रमुख आणि सतीश सोनटक्के सरांनी आज सुरू केला आणि त्यांचे सहकारी, त्याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. आपले पण अभिनंदन करतो, आपण त्याचे इनपुट्स घ्यायला आलात. आणि विद्यार्थ्यांचा जोश एकंदरीत खूप भारी आहे आणि हे असंच राहावं अशी आमची इच्छा आहे.